बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आज वडोणी तहसील समोर नागोशी बुद्ध विहारचे संस्थापक बाबासाहेब साळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तेथील बुद्धगया येथील टेम्पल ऍक्ट 1949 पासून लागू कायदा त्वरित रद्द करून बौद्ध भिक्खू व बौद्धाच्या ताब्यात हे बौद्ध विहार देण्यात यावे या मागणीसाठी संबंध देशभरातच नव्हे तर जगभरातून मागणी आहे। तर हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या सध्या ताब्यात आहे, ते त्यांच्या ताब्यात न ठेवता बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे। अशाच प्रकारे वडोणी तहसील समोर धरणे आंदोलन एक दिवशी ठेवलेलं आहे। आपण पाहूया या संदर्भात काय म्हणणं आहे। बौद्ध विहारच्या संदर्भात जे बौद्धगयामध्ये भिक्षूंच्या ताब्यातील बौद्धगया ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्या संदर्भात देशभरात संतापाची लाट आहे। काय मागणी आहे आणि काय सांगाल? सर्वप्रथम एसएम न्यूजचे आभार। जे जगामध्ये बौद्ध विहाराच्या महाबोधी महाविहार बौद्धगया या संदर्भात जे जगभरात आंदोलन जे भिक्खू संघाच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे, त्या बौद्धगयामध्ये 1949 कायदा तयार करून बीटी ऍक्ट तयार करून त्या तिथले ब्राह्मण व्यवस्था तिथं ताबा करीत आहे। त्या ताब्याला हटविण्यासाठी तिथले भिक्खू संघाचं आंदोलन अख्ख्या जगामध्ये पेटलेलं आहे। त्या संदर्भात त्योच अनुषंगाने वडवणी तहसील कार्यालयावर नागवंशी बुद्ध विहाराच्या व सर्व उपासक यांच्या वतीनं आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। त्यासाठी आमच्या सर्व संघटनेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, कलाकारांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाठिंबा आलेला आहे, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं आलेला आहे, DPIच्या वतीनं आलेला आहे, सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आलेला आहे। आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे, जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर 2 दिवसाखाली सर्व तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या संघटनेला सोबत घेऊन बौद्ध विहार बौद्धगयाच्या संदर्भात वडवणी ते बीड लॉंग मार्च काढण्याचं आयोजन करणार आहोत। या संदर्भात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून काही म्हणजे मागणीच्या संदर्भात काही आलेलं आहे का, पत्र वगैरे काही आलेलं आहे का, आणि तशा संदर्भात काही चर्चेसाठी बोलावणं आहे का, अशी काही माहिती आहे का आपल्याकडे? सध्या तरी आमच्या बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुक्यामधल्या काही माहिती नाही, परंतु आम्ही या माध्यमातून प्रशासनाला आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांना आम्ही आवाहन करतो, जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणारा काळ भयंकर असेल। यांना पळू की सोडू केल्याशिवाय इथला बौद्ध समाज असेल, आंबेडकरी चळवळीतला समाज असेल, स्वस्थ बसणार नाही। भविष्यामध्ये या आंदोलनाची काय भूमिका असणार आहे आणि कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे? या तुम्हाला आताच सांगितल्या पद्धतीनं आम्ही लॉंग मार्च काढण्याच्या तयारीमध्ये आहोत। जर तितकंही नाही झालं तर बौद्धगयापर्यंत जाण्याची आमच्या आंबेडकरी चळवळीची ताकद आहे आणि आम्ही तेवढं करू शकतो। ते आमचं सरकारने अंत पाहू नये। या ठिकाणी माझ्याबरोबर शाहीर सुद्धा आहेत, मी त्यांना सुद्धा त्यांचे म्हणजे काय प्रतिक्रिया आहे, संपूर्ण आंदोलन चालू आहे देशभरामध्ये, आपण या ठिकाणी आलेला आहे, काय सांगाल याबद्दल? याबद्दल मी असं सांगेल, तिथे आक्रमण तिथं चालू आहे, तिथं मूर्त्याला, बुद्धाच्या मूर्त्याला शेंदूर लावून कुठं काही तिथं चप्या करून ते तसलं सगळं बंद करा म्हणून तिथलचं ताबा सोडा बाबा हो, आणि निघू जा, आमच्या आम्हाला ताब्यात द्यावं एवढंच आम्हाला आमची विनंती राहील। नाही तर सगळा समाज एक जागा होऊन आम्ही तिथवर पायी वाजवीत जाऊत, पण ते मिळविणारच, एवढंच मी सांगेल। समजा जर हिनवत असतील तर हे संपूर्ण ताब्यात घ्यायला त्यांना म्हणजे मागे पुढे त्यांनी कसं बघितलं नाही किंवा त्यांचा काय हेतू असावा? तर कसं आहे, समाज आतापर्यंत जरा झोपलेलाच होता, पण आता हे असं झाल्यामुळं आता जागा होणं आवश्यक आहे, सगळ्यांनी एकत्रित येणं आवश्यक आहे आणि सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे, ते आपल्याला मिळेल। केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मनामध्ये पाप आहे असं काही वाटतंय का? पाप आहे तर तसं करायला लागलेत ना, ते पाप असल्याशिवाय त्याला ते सूड वाटाना व जगण्याचं साधन, साहेब जगण्याचं साधन होऊन बसलंय त्यांचं, त्यांना ते सूड वाटाना। मग आता काय करायचं, ते तुमचं बस आतापर्यंत जगलात, 1949 पर्यंत जगलात, आता बस करा, आता हे आमच्या भिक्खू संघटनेच्या स्वाधीन करून टाका, एवढंच आमचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत, जे बौद्धगया पूर्ण ब्राह्मणांनी ताब्यात घेतलेला आहे
ते परत करण्यासाठी संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरात संतापाची लाट आहे. आणि तो जोपर्यंत मिळत नाही, वापस करत नाही, तोपर्यंत आंबेडकरी समाज असेल किंवा आंबेडकरी चळवळ असेल ही शांत बसणार नाही. हेच या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय किंवा बघायला मिळतंय. सतीश मुजमले, एसएम न्यूज साठी वडवण. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब मस्के माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी इथं धरणे आंदोलन आहे. त्या संदर्भात मी अण्णासाहेब मस्के माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, बौद्धगया भिक्खूंच्या ताब्यात देत नाहीत, ब्राह्मण समाजाने त्यावर ताबा केलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? प्रथमतः एस चे मी आभार मानतो. आज बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि ते ब्राह्मणाच्या ताब्यात असल्यामुळं आज अख्ख्या देशामध्ये हे वातावरण पेटलेलं आहे. हे बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी पूर्ण देशामध्ये आंदोलन पेटलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वडवणी या ठिकाणी एक दिवसासाठी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की शासनानं केंद्र शासनाला की जे 149 BT कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि ते बुद्धगया येथील बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे. जर हे लवकरात लवकर नाही केलं आम्ही पुढील रणनीती ठरविणार आहोत. लवकरच आम्ही बीड या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर लॉंग मार्च काढणार आहोत आणि तेही नाही झालं तर आम्ही शेवटी बुद्धगया या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथे उपोषणाला बसणार आहोत. आपण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात आणि या माध्यमातून आपणाला मी असं सांगू इच्छितो की बाळासाहेबांनी आतापर्यंत, बाळासाहेब आंबेडकरांनी तेथील लोकांचा काही संपर्क झालेला आहे का आणि त्याबद्दल बाळासाहेबांनी काही भूमिका घेतलेली आहे का? बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. बाळासाहेब 18 तारखेला बुद्धगया या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही लवकरच ते पुढील निर्णय घेणार आहोत. ते होते अण्णासाहेब मस्के आणि त्यांनी आपल्या या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय भिक्खू महासंघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आमची कळकळीची विनंती प्रशासनाने थोडं दखल घेऊन, कारण की तिथं भिक्खूंची तब्येत खूप खराब झालेली आहे. आता 42-43 दिवस झाले आंदोलन चालू. आपल्या वरुणी तालुक्यातून प्रशासनाचं एक सहकार्य म्हणून प्रशासनाला कळवा एवढी आमची विनंती आहे.